प्रश्न क्रमांक पहिला, कोका कोला इंडियाने कोणत्या राज्य सरकारसोबत भागीदारी केली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारसोबत. प्रश्न 2, कोणत्या युरोपियन देशाने संपूर्ण लिथियम उत्पादन साखळी उभारली आहे? तर त्याचं उत्तर आहे फिनलँड देशाने. प्रश्न 3, सध्या कोणत्या शहरात 1 गिगावॅट क्षमतेचे हायपरस्केल AI डेटा सेंटर उभारले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. कैरो येथे आयोजित ISSF ज्युनियर विश्वचषक 2026 मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 5, कोणाची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नवी दिल्लीच्या हंगामी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे निखिल टंडन यांची. प्रश्न 6, आंतरराष्ट्रीय नृत्य दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 29 एप्रिलला. प्रश्न 7 पाहूया. महाचतुर AI चॅटबॉट हा चॅटबॉट कोणत्या राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. कैरो येथे पार पडलेल्या ISSF कनिष्ठ विश्वचषक 2026 मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 9, शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्याची बैठक कोठे होत आहे? तर त्याचं उत्तर आहे किर्गिस्तान इथे. प्रश्न 10 पाहूया. 2028 मधील होणाऱ्या हवामान बदल शिखर परिषदेचे यजमानपद स्वीकारण्यापासून कोणी माघार घेतली? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 11, प्रज्ञा प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे DRDOने. तुमच्यासाठी प्रश्न आहे, DRDOचे मुख्यालय कुठे आहे? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न 12, प्रकाशित झालेल्या सिप्री 2025 अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत यादीत अव्वल स्थान कोण पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने. प्रश्न 13 पाहूया. जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन 2026 कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे 28 एप्रिलला. प्रश्न 14, भारतीय लष्कराद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रगती या लष्करी सरावाची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. मेघालय राज्याची राजधानी आहे शिलाँग. मुख्यमंत्री आहेत कॉनराड संगमा. राज्यपाल आहेत CH विजय शंकर हे. प्रश्न 15 पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सर्वात लांब महामार्गाचे उद्घाटन कोठे केले? तर त्याचं उत्तर आहे हरदोई इथे. भारताच्या जैव अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय GDP मधील अंदाजे योगदान किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 5%. प्रश्न 17, कोणत्या विद्यापीठाने आशियातील पहिली युनेस्को चेअर सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीने. प्रश्न 18 पाहूया. शहरी सहकारी बँकांमधील प्रशासनात सुधारणा करण्यासाठी मिशन सक्षम कोणी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे RBI बँकेने. प्रश्न 19, जम्मू काश्मीरच्या कोणत्या जिल्ह्यातील 6 सीमावर्ती गावांचा केंद्राच्या व्हाईट व्हिलेज प्रोग्राम 2 अंतर्गत समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे कठुआ येथील. प्रश्न 20, भारताचे पहिले ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच म्हणजे अंपायर कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे ऋतिका श्री हे. प्रश्न 21 पाहूया. कोणाला प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे अनिता चौधरी यांना. प्रश्न 22, उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या क्रिकेटरची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे रिंकू सिंग यांची. प्रश्न 23, जगातील पहिली डिजिटल जनगणना कुठे सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशामध्ये. प्रश्न 24 पाहूया. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे या कोणत्या राज्याच्या न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्याच्या. प्रश्न 25, अमेरिकेतील कोणत्या शहरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे मोंटाना शहरात. प्रश्न 26 तुमच्यासाठी. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे, हे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. जितका आपण अभ्यास करतो त्याचं रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचं असतं. तर चला एकदम फास्ट मध्ये आपण रिव्हिजन करूया.
IPL मध्ये 9,000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे विराट कोहली हे. 5 नवीन जिल्ह्यांसाठीची अधिसूचना कुठे जारी करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 3, भारत आणि इतर कोणत्या देशामध्ये मुक्त व्यापार करार FTA केला गेला? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि न्यूझीलंड देशामध्ये. प्रश्न 4 पाहूया. जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 28 एप्रिलला. प्रश्न 5, डार्क मॅटरची रहस्य उलगडण्यासाठी रोमन स्पेस टेलिस्कोप कोण प्रक्षेपित करेल? तर त्याचं उत्तर आहे नासा. प्रश्न 6, सेलने कोणाची आपल्या मुख्य दक्षता अधिकारी पदी नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिलीप कुमार यांची. प्रश्न 7 पाहूया. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुगल क्लाउड इंडिया AI हबची पायाभरणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 8, थॉमस आणि उबर कप 2026 चे उद्घाटन कोणत्या देशात करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क इथे. प्रश्न 9, INS कालपेनीची बांधणी कोणत्या जहाज बांधणी कंपनीने केली? तर त्याचं उत्तर आहे गार्डन रिच बिल्डर्स अँड इंजिनियर्सने. प्रश्न 10 पाहूया. नुकताच सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे सुमित्रा गुहा व लक्ष्मण कृष्णराव यांना. प्रश्न 11, दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 29 एप्रिलला. प्रश्न 12, सरकारी शाळांमधील 21 दिव्यांग मुलांच्या एका गटाने एव्हरेस्ट बेस कॅम्पची ऐतिहासिक पदयात्रा कोणत्या राज्यातून यशस्वीरित्या पूर्ण केली? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यातील. प्रश्न 13 पाहूया. त्रिशूरपुरम उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. केरळ राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न 14, कोणत्या देशाने अलीकडेच ओपेक मधून बाहेर पडण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे UAE. प्रश्न 15, भारताने कोणत्या शेजारी देशासाठी 30 अब्ज रुपयांच्या चलन अदलाबदल सुविधेला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे मालदीव देशाला. प्रश्न 16 पाहूया. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे दुबई येथे. प्रश्न 17, कोणत्या संस्थेने मिशन मौसम अंतर्गत महाबळेश्वर येथे एक्स बँड डॉपलर हवामान रडार स्थापित केले? तर त्याचं उत्तर आहे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे. प्रश्न 18, इस्रोने कुठे दुसरी गगनयान एअरड्रॉप चाचणी घेतली? तर त्याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा इथे. प्रश्न 19 पाहूया. भारतातील पहिली खाजगी सोन्याची खाण कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 20, कोणाला हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2026 ने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे सयानी गुप्ता यांना. प्रश्न 21, कोणत्या देशाच्या किनाऱ्या जवळील खोल समुद्रात 300 वर्ष जुने हे एक प्रचंड कृष्ण प्रवाळ ब्लॅक कोरल आढळून आले आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यूझीलंड देशाच्या किनाऱ्याजवळ. प्रश्न 22 पाहूया. भारताचा पहिला क्वांटम संगणक कुठे सुरू केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे अमरावती आंध्र प्रदेश इथे. प्रश्न 23, गगनयान अंतराळवीरांनी मानवी मर्यादा तपासण्यासाठी कुठे मिशन मित्र सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 24, वन्यजीव आणि पशुवैद्यकीय शास्त्रांना समर्पित असलेल्या जगातील पहिल्या जागतिक विद्यापीठाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे वनतारा विद्यापीठ. प्रश्न 25 पाहूया. कोणाची यमाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे AR रहमान यांची. प्रश्न 26, केरळ राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.